उरलेल्या भाताचं काय करायचं असा प्रश्न तुम्हालाही पडतो का? तर झटपट बनवा हा टेस्टी असा नाश्ता जो सर्वांना आवडेल. यापुढे मुद्दामून तुम्ही भात उरवाल आणि हा नाश्ता बनवाल. तर यासाठी काय करायचं, एक मिक्सर जार घ्यायचा आणि त्यामध्ये हा उरलेला एक वाटी भात घालून घ्यायचे. यामध्येच आपल्याला काही साहित्य ॲड करायचं. ते एक ना मोठ्या आकाराचा बटाटा असा उकडून छोटे छोटे पीसेस करून घेतलेले आहेत मी. यामध्येच आपल्याला घालायचं 1-2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत. सोबतच ना रवा घालायचा. इथे 2-3 चमचे रवा घालायचा. रव्यामुळे काय होतं, कुरकुरीतपणा येतो आणि टेस्टी आपला नाश्ता तयार होतो. तर इथे मी 3 चमचे रवा घालते. सोबतच आपण इथे घालणार आहोत दही. तर इथे जास्त आंबट दही वापरायचं नाही बरं का. तर 2 चमचे इथे मी दही घालते. आता यामध्ये थोडंसं पाणी घालायचं, जास्त पाणी घालायचं नाही आणि याला असं बारीक असं आपण वाटून घेणार आहोत. तर हे बघा मस्त असं मिक्सरमधून बारीक वाटून घेतलेलं आहे. असंच आपल्याला हवं आहे, जास्त पातळ करायचं नाही आहे, लक्षात ठेवा. आता हे एका भांड्यामध्ये आपण काढून घेऊया. आता हे सर्व काढून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला थोडंफार साहित्य अजून ॲड करायचं. ते म्हणजे मोठा एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. आता इथे तुमच्याकडे ज्या भाज्या असतील त्या तुम्ही घालू शकता. तर इथे मी कांदा घातलेला आहे, 1 चमचा जिरं घातलं आहे, थोडंसं हळद घातलेलं आहे, थोडीशी घालायची लाल मिरची पावडर, कारण आपण हिरवी मिरची घातलेली आहे ना त्यामुळे, आणि चवीनुसार घालूया मीठ. सोबतच ना इथे 1-2 पिंच एवढा आपण घालणार आहोत बेकिंग सोडा. यामुळे काय होतं, नाश्ता आपला जो ना मस्त असा खुसखुशीत कुरकुरीत होतो. आता हे सर्व साहित्य छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. बघा मस्त असं साहित्य सर्व मिक्स करून झालेलं आहे. झटपट नाश्ता होतो. आता हे आपण 5 मिनटं साईडला ठेवूया आणि याबरोबर खाण्यासाठी एक चटणी बनवूया. तर इथे मी घेतलेलं एक पाव वाटी एवढं ओलं खोबरं किसून घेतलेलं आहे. ही चटणी याबरोबर ना मस्तच लागते टेस्टी. सोबतच 2 चमचे इथे मी फुटाणा डाळ, जी चणा डाळ येते ना चिवड्यामध्ये वगैरे वापरतो, त्यामुळे चटणी खरंच खूप टेस्टी होते आणि दाटसरही होते. 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, तोडून घालायच्या आहेत. 1-2 ना यामध्ये घालायच्यात लसणाच्या पाकळ्या. जास्त लसूण घालायचं नाही आपल्याला, लक्षात ठेवा. 2 पाकळ्या बस होतात. सोबतच थोडंसं घालूया जिरं आणि चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे आणि कोथिंबीर घालायची खूप सारी. यामध्ये पाणी घालूया थोडंसं आणि एकदम बारीक वाटायचं आहे, एकदम बारीक वाटायचं. डाळीमुळे काय होतं, असं दाटसरपणा आणि टेस्टी चटणी आपली तयार होते, की तुम्ही कुठल्याही स्नॅक्सबरोबर खाऊ शकता. इडली डोसाबरोबर ही चटणी खूप टेस्टी लागते. तर ही चटणी आपली झालेली आहे तयार. बॅटरही आपलं छान रेस्ट झालेलं आहे. तर आता काय करायचं आहे, पॅनवरती थोडंसं तेल लावायचं आहे. जास्त तेलही आपल्याला लागत नाही. थोडंसं 1 चमचा तेल घातलेलं आहे. याला छान असं पॅनवरती पसरवून घ्यायचं आहे. तुम्ही तव्यावरतीही बनवू शकता. आणि जे आपण मिश्रण बनवलं होतं उरलेल्या राईसचं, त्यातलं 1 मोठा चमचा असं भरून घ्यायचं आहे आणि पॅनवरतीच ह्याला ना हलक्या हाताने असं पसरवून घ्यायचं आहे. जास्त पातळ करायचं नाही आपल्याला, डोश्यासारखं वगैरे दाटसरच असं ठेवायचं आहे. थालीपीठ वगैरे आपण कसं बनवतो तसं आपण याला दाटसर बनवणार आहोत. बघा थोडंसं जाडसरच आहे. हलक्या हाताने याला पसरवून घेतलेलं आहे. आता याला कवर करून छान खरपूस आपल्याला दोन्ही साईडने भाजून घ्यायचं आहे. तर गॅस कमीच ठेवायचा आहे. मंदपेक्षा थोडीशी मोठी ठेवायची आणि छान असं खरपूस रंग येईपर्यंत आपण भाजून घ्यायचं. तर एका साईडने छान असं भाजलं गेल्यानंतर दुसऱ्या साईडने आपण आता याला भाजून घेऊया. तर बघा मस्त कलर आलेला आहे. यामध्ये रवा वगैरे घातला आहे, त्यामुळे मस्त खुसखुशीतपणा येतो आणि नाश्ता आपला खरंच टेस्टी होतो. कोणी सांगणार नाही की आपण हा उरलेल्या भातापासून बनवलेला आहे. तर एकदा नक्की बनवून पहा आणि मला सांगायचं आहे बरं का. गरम गरम हा नाश्ता ना खरंच खूप छान लागतो. कधी कधी काय होतं, राईसवर लागतं, त्याचं काय करायचं हा खूप टेन्शन येतं. मग त्यावेळेस तुम्ही हा झटपटाचा नाश्ता बनवू शकता. तर हा आपला दोन्ही साईडने खरपूस असा भाजून झालेला आहे नाश्ता. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला सांगायचं आहे बरं का. आणि जर रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक्स, कमेंट्स आणि सबस्क्राईब करायचं आहे. म्हणजे काय होईल, माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुम्हाला मिळेल. तर बघा खुसखुशीत मस्त नरम असा आपला हा नाश्ता झालेला आहे तयार. जबरदस्त